आता आपण जांबूकंद करतोय, त्याच्यासाठी आहे ना चांगली अशी जांभळं गोळा करून घेतलेली आहे आणि ही आता पडलेली पण आपण घेतलेली आहे. तर जी चांगली जांभळं असतील ती बाजूला काढून घेऊया आणि आहे ना ही जांभळं चांगली घेऊन आपण ती मस्तपैकी धुवून घेऊया पाण्याने. अशी चांगली स्वच्छ करून आपण त्या पाण्याने घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना आपण जांभळातल्या बिया वेगळ्या करतोय आणि गर वेगळा करतोय. हे अशा पद्धतीने हाताने आपण हे करून घेतोय. त्याच्यानंतर हे असं आपण करून घेतलेलं आहे. असं बिया आणि त्याच्या गर वेगळ्या केल्या. आपण जांभळांचं पण औषधी बनवणार आहे पावडर, त्याच्यासाठी आपण बिया बाजूला करून घेतले. त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये घालून घेतोय आणि तुम्हाला हवं तर थोडंसं त्यात पाणी घालू शकता, म्हणजे तो गर चांगला वाटला जाईल. आता हे आपण चाळणीवरती चांगलं गाळून घेणार आहे. म्हणजे जर त्याच्यामध्ये काय असेल माती वगैरे तर ते निघून जातात. अशा पद्धतीने आपण मस्तपैकी गाळून घ्यायचे. आता ह्याच्यात आपण आहे ना हे आता आपलं सगळं गाळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर घेणार आहोत. तर साखर आधी थोडीच घालून बघायची आणि नंतर जसं आपल्याला गोड कमी जास्त हवं असेल तशी करून घ्यायची. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकते. बाकी मी काय टाकत नाही आहे, कारण काय त्याची टेस्ट आपल्याला बदलायची नाही आहे. आणि मग आपण हे जाडबुडाच्या पॅनमध्ये टाकून चांगलं ढवळून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडंसं गोड आहे म्हणून थोडंसं आपण मीठ टाकतोय. आता हे आपण सगळं चांगलं परतून घेऊया. याला जाडबुडाचीच कढई घ्यायची, कारण त्याच्यामुळे खाली लागायची शक्यता नसते. अशा पद्धतीने आपण हे मस्तपैकी एकदम स्लो गॅसवर आपण हे करून घेतो आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आहे ना थोडासा लिंबाचा रस टाकणार आहे. जेव्हा हे सगळं घट्ट होईल मिश्रण त्यावेळी आपण ते टाकायचं आहे, म्हणजे क्रिस्टलाइज होणार नाही आणि टिकूनही राहतं. ह्याच्यासाठी आपण हे करतो. आता हे आपण थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपण हे एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि हे आपल्याला ब्रेडसोबत जामसारखं किंवा सरबत वगैरे करून घेता येईल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.